हाय फ्रेंड्स, याआधी आपण मेटल्स अँड नॉन मेटल्स या युनिटवर पार्ट फर्स्ट हा व्हिडिओ तयार केला होता। ज्यांनी पार्ट 1 हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी एकदा बघून घ्या, म्हणजे त्याच्यात जे काही शिकलो आहोत त्यावरील आधारित कन्सेप्ट क्लिअर होईल। पार्ट फर्स्ट मध्ये आपण मॅटर्स बघितले होते, पदार्थाची अवस्था, देन मेटल्स, देन we understood about the physical properties of metals, physical state, luster, hardness, ductility, malleability, conduction of heat, conduction of electricity, density, melting point and boiling point, sonority, etc. इत्यादी प्रकारच्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आपण समजून घेतल्या होत्या। आजच्या पार्ट 2 मध्ये आपण नॉन मेटल्स म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। फर्स्टली वी अंडरस्टँड अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स। वी नो that the examples of non metals, carbon, sulfur, phosphorus, etc. are the examples of non metals. त्याच्या व्यतिरिक्त ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, सेलेनियम, etc. are the examples of non metals. So now we understand the physical properties of non metals. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स। जर तुम्ही पहिल्या पार्टमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स व्यवस्थितरित्या समजून घेतल्या असतील तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स अंडरस्टँड करायला कठीण जाणार नाहीत, कारण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स आर अपोजिट फ्रॉम ईच अदर। म्हणजेच दोन्हींच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या एकमेकांच्या अपोजिटला आहेत, आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगेल, पार्ट फर्स्ट हा व्यवस्थित समजून घ्या। सो फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स। फिजिकल स्टेट ॲट नॉर्मल टेम्परेचर नॉन मेटल्स ऑकर्स ॲज सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस। मीन्स नॉन मेटल्स हे सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस या तिन्ही स्टेटमध्ये आढळतात। एक्झाम्पल्स इन सॉलिड्स: कार्बन, सल्फर, फॉस्फरस; लिक्विड, ब्रोमीन; गॅसेस, हायड्रोजन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन। म्हणजे थोडक्यात जे नॉन मेटल्स आहेत ते पदार्थाच्या तिन्ही अवस्थेमध्ये आढळून येतात। देन लस्टर। फ्रेंड्स, अगदीच मेटल्सच्या प्रॉपर्टीजच्या अपोजिट ही नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत। लस्टर, मेटल्स आपण बघितलं होतं त्याला लस्टर असते, तर नॉन मेटल्सला नसते। मीन्स नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर, म्हणजेच नॉन मेटल्सला चकाकी नसते। एक्सेप्शन डायमंड, आयोडीन क्रिस्टल, etc. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे नॉन मेटल्स आहेत त्यांना चकाकी नसते, शाईन नसते, परंतु एक्सेप्शन डायमंड सगळ्यांना परिचित आहेत की त्याला किती चकाकी आहे। त्याचप्रमाणे आयोडीनचे जे क्रिस्टल्स आहे, कण आहेत, त्यांना सुद्धा चकाकी असते। सम नॉन मेटल्स आर कलरलेस व्हाईल अदर्स हॅव डिफरंट कलर्स। काही नॉन मेटल्स हे कलरलेस असतात, तर काही हे डिफरंट कलर असतात। फॉर एक्झाम्पल कार्बन ब्लॅक, सल्फर येलो, ब्रोमीन ब्राउन, etc. देन ब्रिटलनेस। जनरली नॉन मेटल्स आर सॉफ्ट, brittle.
जे नॉन मेटल्स असतात ते ब्रिटल असतात, म्हणजे ठिसूळ असतात, ब्रिटलनेस. त्यांना जर आपण हॅमरने बीट केलं, हातोडीने जर त्यांना आपण ठोकण्याचा प्रयत्न केला तर त्याचे कण तयार होतील, म्हणजे ते कठीण नाहीत, म्हणजे ते ठिसूळ आहेत. एक्सेप्शन अगेन डायमंड विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्सेस. आणि डायमंड हा नॉन मेटल असूनसुद्धा एक हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स आहेत, हेही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन डक्टिलिटी अँड मलेबिलिटी. अगेन these properties are opposite to the metals. म्हणजे मेटल्सच्या प्रॉपर्टीच्या अगदीच अपोजिटला आहे. जर मेटल्स आपण बघितलं आहे तर मेटल्सपासून आपण डक्टिलिटी मीन्स वायर, मलेबिलिटी मीन्स शीट्स आपण मेक करू शकतो, तयार करू शकतो. परंतु नॉन मेटल्सपासून आपण डक्टिलिटी किंवा मलेबल्स मीन्स वायर अँड शीट्स तयार करू शकत नाहीत. नॉन मेटल्स आर नेदर डक्टाईल नॉर मलेबल, म्हणजे त्याच्यापासून वायर किंवा शीट्स तयार करू शकत नाहीत. त्याच्यानंतर कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पुन्हा एकदा जर मेटल्स आपण लक्षात ठेवलं तर कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी हे गुड कंडक्टर्स आहेत, म्हणजे ज्या मेटल्स आहेत त्याच्यामधून त्याचं कंडक्शन व्यवस्थित होऊ शकतं. परंतु नॉन मेटल्स असेल तर ते बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्याच्यामधून हीट किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाहीत. एक्सेप्शन ग्रॅफाइट इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅफाइट हे नॉन मेटल्स आहेत, पण तरीसुद्धा ते व्हेरी गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. म्हणजे अशी जी काही उदाहरणं असतील अपवादात्मक तर ती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डेन्सिटी. आपण त्याही याआधी हाच टेबल बघितला होता. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी. तर जे नॉन मेटल्स आहेत त्यांची डेन्सिटी ही कमी आहेत. आता त्याच्यामध्ये लिक्विड्स आहेत, गॅसेस आहेत, तर त्याच्या डेन्सिटी जर बघितल्या तुम्ही तर सॉलिडपेक्षा त्यांच्या डेन्सिटी ह्या कमी असतात. तर ह्या तक्त्यावरून तुम्ही त्याचा कंपॅरेटिव्हली अभ्यास या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट हे आपण बघितलं होतं. ॲज द सेम नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. एक्सेप्शन द सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. विद्यार्थी मित्रांनो, नॉन मेटल्सची मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट लो असते. एक्सेप्शन कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. अगेन या ठिकाणी एक टेबल्स तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन, क्लोरीन हे नॉन मेटल्स आहेत, तर मर्क्युरी एक्सेप्शन आहेत, ते मेटल आहे परंतु ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. लिथियम, ॲल्युमिनियम, कॅल्शियम हे सगळी उदाहरणं मेटल्सची आहेत आणि ह्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा डिफरंट आहेत. अशा प्रकारे आपण नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्यात. त्याच्यानंतर मेटॅलॉइड्स. विद्यार्थी मित्रांनो, मॅटर्स आपण व्यवस्थित समजून घेतले होते. जे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स आर डिवायडेड इंटू 3 टाइप्स: मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. आणि मग आपण मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी बघितल्यात. आता मेटॅलॉइड्स म्हणजे काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊया. मेटॅलॉइड्स असा घटक आहेत की हा घटक मेटल्स अँड नॉन मेटल्सच्या दोघांच्या मधला आहे. बघूया आपण काय मेटॅलॉइड्स. सम एलिमेंट्स सच ॲज आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी have properties which are intermediate between metals and non-metals. Such elements are called metalloids. म्हणजेच असे काही
एलिमेंट्स आहेत की त्यांच्या प्रॉपर्टी ह्या मेटल्स अँड नॉन मेटल्स या दोघांच्या मधल्या असतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सिलिकॉन जर आपण बघितला तर त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज ह्या मेटलसारख्या असतात आणि काही फिजिकल प्रॉपर्टीज ह्या नॉन मेटलसारख्या असतात. म्हणजे पूर्णतः ते मेटल पण नाहीत आणि पूर्णतः ते नॉन मेटलसुद्धा नाहीत. आणि अशा प्रकारचे जे काही एलिमेंट्स आहेत त्याला आपण मेटलॉइड्स असे म्हणतो. त्याची काही उदाहरणं या ठिकाणी आपण दाखवलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मेटलॉइड्स हा छोटासा एक घटक थोडक्यात आपण या ठिकाणी एक्सप्लेन केला. त्याचे एक्झाम्पलसुद्धा या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारे या पार्टमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स म्हणजे काय हे अंडरस्टँड करून घेतलं. पुन्हा एकदा सांगेल, पार्ट फर्स्ट हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो पुन्हा एकदा बघून घ्या. म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स काय आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज कशा प्रकारच्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथंच थांबूया. उर्वरित भाग हा नंतरच्या पार्टमध्ये पुन्हा अंडरस्टँड करून घेऊया. थँक्यू.